शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नितीन आहेर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. आजचा विषय लय भारी आहे आपल्यासाठी. तुमचा मी काय लय टाइमपास करणार नाही, शॉर्टकटमध्ये आणि मोजक्या शब्दात तुमच्या डोक्यात घुसला असा विषय सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, भाजपाची खासदार आहे पुण्याची कुलकर्णी, गृह ब्राह्मणपती पालक. ती काय म्हणते? ती म्हणते हीच नामी संधी आहे आपल्याला हिंदू राष्ट्र करायची. आता तिच्या डोक्याचं झालाय मागून पिच पिच पिची. त्याच्यामुळं तिचा मेंदू चालू शकत नाही, कारण की ते आयत आयत कसं भेटल त्याच्यावर चांगले चालत आहे. पण आपल्या शेतकऱ्याची कशी दिशाभूल केली जाते, आपल्या देशाची कशी दिशाभूल केली जाते, आपल्या महाराष्ट्राची कशी दिशाभूल केली जाते, हे शॉर्टकटमध्ये एका शेतकऱ्याच्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ती म्हणती कशी, ज्याप्रमाणे शिवरायांच्या पाठीमाग मावळे उभे होते त्याप्रमाणे तुम्ही अख्ख्या भारतातले मावळे आपलं त्याचं नाव येत नाही मला ध्यानात, नरेंद्र मोदीच्या पाठीमाग, मोदी साहेबांच्या पाठीमाग उभे राहा. म्हणजे तुम्ही हे व्हाल का, आपलं हिंदू राष्ट्र व्हायला मदत होईल. डोक्यात काय पाणी बिनी, तर पाण्याच्या पुढची परिस्थिती डायरेक्ट पिची पिची पू आहे तिच्या मागाय. तिनं काहीतरी त्या का मुसलमानाच्या तर फुल पाठीमाग लागेल, हात पाय दोन ती. पण काळजी करू नका, आम्ही आहे ना. मुस्लिम समाजाच्या पाठीमाग आमच्यासारखे शेतकरी लय, मराठा समाज तर पुरा आहे, सगळ्याचे 18 पगड जाती 12 बोलतेदार हे पूर्ण मुस्लिम समाजाच्या पाठीमाग आहे. कारण की बिचारामुळे आम्हाला काही त्रासच नाही ना. आला आहे का काही त्रास त्यांच्यामुळं? उलट त्यांच्यामुळे आम्हाला उलटा फायदा आहे, पण त्यांच्यामुळे आम्हाला त्रास नाही. आम्हाला त्रास कोणामुळे माहिती का? या भटुडग्यापासून आम्हाला लय त्रास आहे. आता आमच्या गावात, आता मागच तुम्ही दस साहेबाचं ऐकलं असेल, 150 पैलवान रेडी आहे लंगोट लावून, पण कुणी पुरी द्यायला तयार नाही, कुणी हातात हात धरायला तयार नाही. मग तीच परिस्थिती ती भटुडगी. आता मग काय टायमाला जातं यांग ते अंग सरकून, पण जाऊ दे सरकू दे, पण थोड्या वेळ तुम्ही सहन करा. ती म्हणती, ती असं नाही म्हणणार शेतकऱ्याच्या पोरायला पुरी ना भेटू नाही राहिल्या त्याच्यासाठी आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे, तिकडं दिल्लीमध्ये आवाज उठवला पाहिजे. ती नाही बोलणार. तिला माहिती ना आपण हाय तरी किती, 3-3.5%, आणि आपल्या याच्यात बरोबर चालत गुंडू मुंडू. आपल्याला फक्त हे बहुजन समाज याड्यात काढायचं आहे. आपल्याला हे बहुजन याड्यात काढले ना, आपलं एकदम वरचीवर चालत आहे. तुम्ही पहा, आपल्या गावात एकच ब्राह्मण राहत आहे, पण अख्ख्या गावाला फिरित आहे. याची पत्रिका उडीत, त्याची पत्रिका जुळीत. तुम्ही 1500 खालून द्या, 1500 नाही हो, 500 रुपये द्या. नाही जमली तर पत्रिका पहा. या जगामध्ये किती देश आहे, अख्खी कितीतरी देश आहे, 200-250 तर देश तर मोकळेच असतील. मला फिक्स आकडा नाही माहिती, पण सांगतोय. पण एवढे जर देश आहे, आणि एवढ्या देशामधले सगळे ग्रह पुऱ्या महाराष्ट्रातच येऊन धडापले का डायरेक्ट? तुझ्या माग तुझं लग्न नाही जमणार, कारण की तुझं आहे ना उंदराचं, आणि तू इकडून कुत्र आहे, तू इकडून मांजर आहे, तू इकडून उंदीर आहे. त्याच्यामुळे तुमचे ग्रह बदलले. तुझ्या माग शनी आहे, तुझ्या माग मंगळ आहे, तुझ्या माग कुत्रा आहे, तुझ्या माग कुत्री आहे. ये असे करून करून चांगल्या पुरीचे लग्न चांगल्या ठिकाणी व्हायना. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचा भानाट आहे. मी काय म्हणतो, तुम्हाला शेतकऱ्याच्या पोरांना मुलगी द्यायची ना, त्याचं तुम्ही वळण पहा, त्याचं तुम्ही कर्तृत्व पहा. ते बेवडं का ते पहा, ते गांजा फुकीत का ते पहा, ते तुम्ही पत्ते खेळत का ते पहा, ते चिमणी कावळा खेळत का ते पहा, ते गावात बराण्याने हिंडत का ते पहा. तुम्ही ते नाही पाहणार. तुम्ही जात्या भामना का जात्या गुरु एवढी पत्रिका पहा ना, आपलं जमत का गुरु म्हणतो. हा बर, या आपल्या आमक्या टायमाला क्रॉस जायला होतं, यानं आमकी पोस्ट करेल होती, याचं जमूनच नाही द्यायचं. असे लय कपटी लोक राहते. तुम्ही जा, रक्त गट तपासा, त्याचा माग 4 चौघातून त्याची माहिती काढा, मग तुमची पोर द्या ना. नुसती नोकरी. आणि ये राहिला इशे आपला बटुडगी मॅडमचा. बटुडगी मॅडम म्हणती का तुम्ही नरू पटेल माग उभे राहा. पटेल आहे ना लय भारी माणूस आहे, त्याच्या माग उभे राहा आणि आपल्याला हिंदू राष्ट्र करायचे. अरे बाई, पार गावापासून, म्हणजे आज समजा आमच्या गावापासून तर पार देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत सगळे हिंदूचे ना. तुला कुठं मुसलमान दिसला? हिच्या काय डोक्यात काय खटका बिटका पडला का काय पडला? आणि तुलना करते का मोदीची
शिवरायांची. तू कुणीकडे पण आहे ना, कोणाची तुलना कोणा संग नको करू. ते तुझा सोयरा पाय नितीन गडकरी गपा गप गाय कापितो रप रप मटण खाऊ घालून राहिला. तुमच्याच लोकायला खाऊ घालत्या. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग रचला होता, कणकणीच्या गायी ब्राह्मण बक्षिती कार्य चिडवता मुसलमाना. म्हणून तर तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा तुम्ही तुमच्याच जातीनं तुमच्याच समाजानं मारलं ना. मंबाजी भट साळो माळो हा यांना तुम्ही टिचवला ना. यांच्या इंद्रायणीमध्ये याच पाण्यामध्ये तुम्ही त्यांचे हे बुडावले ना गाथा. राहिला विषय नरू पटेलचा ना, ते नरू पटेलच्या माग आम्ही 2014 पासून तर आता पोतर होतो, पण त्यानं पार देशाचं तर केलाच वाटोळ. कारण की त्यांच्या नावातच आहे नरेंद्र सिलेंडर. तो कुठेही सिलेंडर होऊन जातो. त्यांचे एप्स्टीन का काय नसतं ते काय फाईल आहे त्याच्यात नसतं नावाला भाव नसतं. हा काय आता इकडं तुम्ही माझ्या पाठी माग पाहते आहे मग काय ह्या आपलं गावाला पाणी चालू आहे, इकडं ऊस आहे, ऊसामध्ये जनावरायला आपण मका करेल. पण शेतकरी मित्रांनो बाई तपा कशी चाबरी बाई म्हणती तुम्ही ना मोदी साहेबांमाग उभे राहा. ते मग आता कोणाच्या हातात देश आहे? रव काय त्याच्या माग का काय त्याला त्याच्या बोखंडी बसायचं का? सारखं उभे राहा ये टिरीप लावून गेलं. बोलला का काय त्यांना? अमेरिके पुढे लोटांगण घेतलं. त्यांच्यापेक्षा ते हे चांगलं, ते खामिनी म्याला पण माग हाटला नाही, अजून युद्ध चालू आहे खापाखप. याला काही बोलायचं नाही, तिकडे जाऊन तर ही जडत आहे येत इकडे निघ आपल्या पुढं कोतडा बोलत नाही म्हणे तिकडे. अरे तुला काही कळतं का भाऊ? तुला तिकडे काही कळतं का? राहिली तुलना शिवरायांसोबत ना, याशी आहे ना, या अशा भांगारा भोंगारायची तुलना आहे ना शिवरायांसोबत नाही करायची. त्याच्या हातात चहाचे उष्टे कप द्यायचे होते आपल्याला, त्याच्या हातात आपण देश दिलाय. त्याच्यामुळे ना हे जास्त चाळे बंद करा आणि इथून माग जी चांगले त्यांच्या पाठी मागे उभे राहा. शेतकऱ्याच्या पोरायला पुरी द्या आणि चांगले वळणं डळणं असेल त्यांना द्या. भांगारायला इशे सोडून द्या. कारण की भांगार ते भांगार, शेवटी भांगार ते भांगारच्याच भावा जाणार. ते काय चाकाचक करून त्यांचं काही लय खूप भारी असं काय होणार आहे असं काही नाही. राहिला विषय दररोजचा व्हिडिओ पाडणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन लेण्या का नाही मोन्या को खाणे का. इथं थांबतो. जय शिवराय.